पवार कुटुंबियांची सहयोग या निवासस्थानी बैठक झाली। शरद पवार सहयोग निवासस्थानावरून आता विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झाले। सध्या गेल्या काही दिवसांपासून या वारंवार बैठका सुरू आहेत। पवार कुटुंबियांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू आहेत। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? पवार कुटुंबियांची सहयोग निवासस्थानी पुन्हा बैठक झाल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पवार कुटुंबीय आज पुन्हा एकदा एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अजित पवार यांचं निवासस्थान अर्थात सहयोग निवासस्थानी हे संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आले होते। आज अजित पवारांच्या निधनाला 10 दिवस पूर्ण झालेला आहेत आणि दशक्रिया विधीचा जो कार्यक्रम आहे तो काही वेळापूर्वीच याच सहयोग निवासस्थानी पार पडलेला आहे। ज्या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते आणि इतर पवार कुटुंबियांचे जे सदस्य होते ते देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि काही वेळापूर्वीच शरद पवार सहयोग निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत आणि आता थेट विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून पवार कुटुंबियांमध्ये बैठका सुरू आहेत आणि या बैठकांमधला जो काही विषय आहे अर्थात गेल्या काही दिवसांपासून तो विषय जरी समोर येऊ शकला नसला तरी एकूण यापुढची राजकीय वाटचाल नेमकी कशा पद्धतीने असेल, पक्षातील विलीनीकरण असू दे किंवा इतर काही जे काही मुद्दे आहेत, संस्थांचे जे काही निवड असू दे, या संदर्भातल्या देखील चर्चा या बैठका नक्कीच योगेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्याचं आपण पाहतोय। 4 फेब्रुवारीला पवार कुटुंबाच्या 3 बैठका झाल्यात। भेटीगाठींमागे 2 एप्रिलचं कनेक्शन काय, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। दादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसात खूप वाढल्या आहेत। मी सुनेत्रा अजित पवार। पवार कुटुंब एकच आहे, पण दादा गेल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेवरनं कुटुंबात पुन्हा फूट पडली की काय असा प्रश्न पडावा, अशा घटना घडल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार कोणीच उपस्थित नव्हतं। पण दुसरीकडे पार्थ पवार आणि जय पवारांच्या शरद पवारांना भेटण्याचा सिलसिला गेल्या 2 दिवसात पुन्हा वाढलाय। तारीख 4 फेब्रुवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये बैठक। तारीख 4 फेब्रुवारी सायंकाळी सहयोग सोसायटीत पवार कुटुंबाची बैठक। तारीख 5 फेब्रुवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक। दादांच्या कुटुंबाच्या आणि पवार कुटुंबियांच्या भेटीमागे पक्षाचं विलीनीकरण आणि स्मारक याच गोष्टी असल्याचं बोललं जात आहे। शरद पवारांची राज्यसभेची टर्म 2 एप्रिलला संपणार आहे, त्यामुळे यावेळी काय निर्णय होणार याचं देखील कनेक्शन या भेटीगाठींशी जोडलं जात आहे। 2 एप्रिलला काय होणार? 2 एप्रिलला राज्यातल्या 7 खासदारांची राज्यसभेची टर्म संपतेय। हे खासदार आहेत शरद पवार, फौजिया खान, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी आणि आरपीआयचे रामदास आठवले। यात शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ नाही, कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे अवघे 10 आमदार आहेत आणि पुन्हा खासदार होण्यासाठी जवळपास 36 आमदारांची गरज आहे। या गोष्टींचा संबंध विलीनीकरणाच्या चर्चांशी होता काय, याबाबत खुलासा रोहित पवार करण्याची शक्यता आहे। त्यामुळे 2 एप्रिल ही तारीख दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होत असलेल्या पडद्यामागच्या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे। 2 एप्रिलला शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जातात का किंवा त्यांच्या जागी पार्थ पवार जाणार का, याचे संकेत पुढच्या काही दिवसात मिळू शकतात। सध्या तरी 2 एप्रिल ही तारीख 2 राष्ट्रवादीचं विलीनीकरण, भवितव्य याच्या दृष्टीनं राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे।